हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला कोणतंही मेहंदी ट्युटोरियल न शिकवता आज माझी मेहंदीची ऑर्डर कशी झाली तर याची माहिती देत आहे. मी लोकेशन पोहोचले, बघते तर काय त्यांचं मेहंदी फंक्शनचं थोडंसं डेकोरेशन इथं चालू होतं. तर म्हटलं थोडंसं रीलच बनवून घेऊया आपण. मग मी रील बनवल्यानंतर इथं खाली त्यांनी कोन आणि सजावट केलेली होती, त्याची पण मी थोडीशी रील बनवली आणि म्हटलं आता चला आपण स्टार्टअपच करू मेहंदीचं. तर खूपच ब्राईडची मेहंदी पॅटर्न सहित बनवायची होती, म्हणून वेळ लागेल यासाठी लवकर घाई गडबड करून मी मेहंदी स्टार्ट केली. तर मेहंदी स्टार्टिंगचं मी फोटो इथं टाकलेला आहे. तुम्ही बघू शकता किती फिनिशिंगसोबत मेहंदीचे स्टार्टअप झालेलं आहे. तर इथं मी महाल विथ एलिफंट, चेकबॉक्स, डॉट्स अशा प्रकारचं फिनिशिंगसोबत खूप सुंदर अशा पद्धतीचं बॉर्डर टाईप्स मेहंदी ट्युटोरियल काढलेला आहे. त्याचा व्हिडिओ पण मी बनवला आणि मग नेक्स्ट मेहंदी चालू केली. तर याच्यानंतर निम्म्या हातापर्यंतची मेहंदीचा फोटो बघू शकता तुम्ही. यात डार्क असं गणपती आणि सनई चौघड्याचे पॅटर्न काढलेले आहेत. यासाठी मला नाही म्हटलं तर 1 तासाचा वेळ गेलाच होता. याच्यानंतर नवरीबाई म्हटली आता थोडंसं तुमचं मी रीलच बनवते. तर म्हटलं ठीक आहे, तुम्ही रील बनवा, मी माझं काम चालूच ठेवेन. का तर यासाठी खूप वेळ जाणार होता, 5 तासाचं काम होतं. तर मी मेहंदी काढता काढता त्यांनी माझी रील बनवली. याच्यानंतर तुम्ही फुल हँडचं बघू शकता कशा प्रकारे डिझाईन कवर केलेलं आहे, खूप फिनिशिंगसोबत. आणि खूप छान असं गटबंधन, सनई चौघडे, दुला, मंगळसूत्र अशा पद्धतीचं बारीक काम मी केलेलं आहे. ते त्यांना खूप आवडलेलं आहे. याचं दोन्ही हाताचं डिझाईन तुम्ही बघू शकता. मग आता आम्ही थोडेसे इथं फोटोशूट्स केले आणि पायाची डिझाईन त्यांना डार्क हवी होती, तर मी तशा पद्धतीची डिझाईन काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना ते खूप आवडलेलं आहे. तर अशा पद्धतीने माझी मेहंदीची ऑर्डर कंप्लीट झाली. मी 10 मेहंदीचे ट्युटोरियल यूज केलेले आहेत. कलश, सनई चौघडा, गणेश, वक्रतुंडचे वर्ड्स आणि मंगळसूत्र, नथ, दुला, दुल्हन अशा प्रकारचे सगळे एलिमेंट्स मी त्यांच्या मेहंदीमध्ये काढलेले आहेत. तर बॅकसाईडची मेहंदी काहीशी अशा पद्धतीची होती. टोटल 5-5.5 तासांमध्ये दोन्ही बाजूचे हात आणि पाय अशा पद्धतीची सगळी मेहंदी माझी कवर झालेली आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आभार.